डॉक्टर रफीक जकरिया उर्दू प्रायमरी स्कूल, शहीद एहसान जाफरी मेमोरियल हायस्कूल व सेंट मेरी इंग्लिश स्कूल जुना जालना यांचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. जुना जालना परिसरात शिक्षणाचा उत्सव, विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी रंगला स्नेहसंमेलन सोहळा. जालन्यात ह्युमन चाइल्ड वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर रफीक जकरिया उर्दू प्रायमरी स्कूल, शहीद एहसान जाफरी मेमोरियल हायस्कूल व सेंट मेरी इंग्लिश स्कूल जुना जालना यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. मस्तगड जुना जालना येथील शीतल गार्डन या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते इक्बाल पाशा होते. प्रमुख अतिथी म्हणून मौलाना आझाद मायनॉरिटीज फायनान्शियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष शाह आलम खान, माजी नगरसेवक अकबर खान बने खान, न्यू नॅशनल एज्युकेशन सोसायटी जालनाचे अध्यक्ष काझी नईमुद्दीन, संभाजीनगर काँग्रेस अल्पसंख्याक कमिटीचे सरचिटणीस अजमल सिद्दीकी, नगरसेवक आमिर पाशा, सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक शेख, गणेश चौधरी, गुलाब खान, माजी नगरसेवक आरिफ खान, अशरफ खान, अमजद खान, फेरोज बागवान, मिर्झा आमिर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन इक्बाल पाशा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रफीक यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे विशेष कौतुक केले. जालना शहरात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज होती आणि संस्थेने ती प्रभावीपणे पूर्ण केली आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. माजी नगरसेवक अकबर खान यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितलं की समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय नाही. विशेषतः मुस्लिम समाजात शिक्षणाची चळवळ उभी राहण्यासाठी सामाजिक पातळीवर जागृती होणे आवश्यक आहे. शाह आलम खान यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमध्ये नैतिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलं. विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालक यांचीच आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबत नैतिक मूल्येही तितकीच आवश्यक आहेत, असंही ते म्हणाले. संस्थेच्या कार्याचा गौरव करत त्यांनी शिक्षण व व्यवस्थापनाचे अभिनंदन केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष अब्दुल शफीक रशीद, सचिव फरीदा जबीन, मोहम्मद दानिश अन्सारी, नाझिया तबस्सुम मॅडम, शबाना शाहीन, उजमा खान, गुल अफरोज मोमीन, सबा अंजुम, यास्मीन शेख, अन्सारी, काशिफ सर, वहीद सर, मुदस्सीर सर, इक्बाल सर, शेख असलम आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत होते. कार्यक्रमाची सुरुवात नाते पाक सादरीकरणाने झाली. त्यानंतर इयत्ता EKG ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी फिल्मी गीतांवर नृत्य, नाटिका, विनोदी सादरीकरणे, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाट दाद दिली. शैक्षणिक वर्ष 2025-26 दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय क्रमांकाची पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उस्मा सिराजुद्दीन शेख यांनी केलं, तर आभार प्रदर्शन अब्दुल रफीक यांनी मांडला. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या या शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाने शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थेची वाटचाल अधोरेखित केली. समझाते सहलाते हैं, बच्चे ही बन जाते हैं.